भविष्यवाणीवर कोणी किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मात्र जेव्हा एखाद्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरायला लागते आणि देशासमोर ते यायला लागतं तेव्हा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं अपरिहार्य होऊन जातं। सुमित आचार्य नावाच्या एका ज्योतिषाने देशामध्ये एका मुख्य राज्याच्या मोठ्या पदावर असणारा मंत्री विमान प्रवासात दगावेल अशी भविष्यवाणी केली आणि दुर्दैवाने अजितदादांच्या बाबतीत ही घटना खरी ठरली। ही भविष्यवाणी करताना त्यांनी तारीख देखील सांगितलेली होती, हे विशेष। डिसेंबर 2025 मध्ये देखील नितीश कुमारांबाबत मोठी भविष्यवाणी या ज्योतिषाने केली आहे। ते म्हणाले होते की नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होतील, मात्र जास्त काळ ते त्या पदावर राहू शकणार नाहीत, त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि आता तसंच होताना दिसतंय। आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अनेक देश एकमेकांशी लढताना दिसतील, युद्ध होईल, मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान हे होऊ शकतं असं सांगून त्यांनी काही दिवसापूर्वीच भविष्यवाणी केली होती, जी सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धादरम्यान खरी ठरते। एवढंच नाही तर देशाच्या मिडल ईस्टमध्ये तणाव निर्माण होईल असंही ते म्हणाले आहेत। त्यांनी वर्तवलेली भविष्यवाणी आतापर्यंत खरी ठरतीये, हे विशेष। देशाच्या पूर्वेकडे देखील जनआंदोलन उसळू शकतं असं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे। इतकंच नाही तर येत्या काही काळामध्ये सोन्याचे दर जे आता खाली चाललेत ते वाढून 2.5 लाखांपर्यंत जातील आणि सोनं चांदी सध्या वाढतच राहणार आहे असंही ते म्हणालेत। त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन कोणी करत असेल तर त्यांनी तो जरूर सोने चांदीमध्ये पैसा गुंतवून करावा असं देखील त्यांनी सांगितलंय। केरळ आणि तमिळनाडूमध्ये 27 मे ते 15 जून 2026 दरम्यान पाण्यामुळे मोठी हानी होऊ शकते अशी देखील भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे। यामध्ये आर्थिक आणि जीवित हानी देखील होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। 27 मे ते 14 जूनच्या दरम्यान भारतामध्ये आतंकवादी हमला होण्याची शक्यता आहे असंही ते म्हणतात। आतंकवादी पकडलेही जातील अशी भविष्यवाणी त्यांनी करून ठेवली आहे। याच ज्योतिषाने आणखी एक भविष्यवाणी केली आहे, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। 16 जून ते 14 जुलै या दरम्यान 2026 मध्ये देशात एका मोठ्या पदावर असणारा नेता दगावणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या नेत्याची हत्या होईल आणि लोक रस्त्यावर उतरतील असं बोलून या ज्योतिषाने आणखी भीती वाढवली आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा।